नमस्कार. मी महंत अनिकेत शास्त्री, प्रश्न तुमचे उत्तर अनिकेत शास्त्रींचे या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो. आज दिनांक 28 जुलै 2025 श्रावण सोमवार. आजचे पंचांग आणि राशी भविष्य आपण जाणून घेणार आहोत. वेदोखिलो धर्ममूलम विदधतु स्नेहम विश्वजनेषु दुःखम पापात सुखम धर्मात सर्व शास्त्रेषु संस्थितिः. हर हर महादेव. आज श्रावण सोमवार, विनायक चतुर्थी, विश्वावसु नाम संवत्सर. चंद्र राशी सिंह, सूर्य राशी कर्क, गुरुची राशी मिथुन, वणिज कर्ण, परिघ योग. आजचा राहुकाळ सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत असणार आहे. आजचे राशी भविष्य. मेष रास. आज मेष राशीच्या जातकांनी आत्मपरीक्षण करावे. मानसिक तणावामुळे आपणास खूप त्रास होऊ शकतो. मोटिवेशन करावे, मेडिटेशन करावे आणि खास करून भविष्याच्या योजना आज आपण शांततेत बसून आखाव्यात. आज रामेश्वरम या ज्योतिर्लिंगाची आराधना मेष राशीच्या जातकांनी करावी. वृषभ रास. आज आपणास आर्थिक बाबतीत चांगला दिवस असणार आहे. अनेक आर्थिक दृष्ट्या आपल्याला फायदे होणार आहेत. छोट्या गुंतवणुकीवर भर द्यावा, चांगला नफा होऊ शकतो. वृषभ राशीच्या जातकांनी सोमनाथ या ज्योतिर्लिंगाची आराधना करावी. मिथुन रास. आज मिथुन राशीच्या जातकांसाठी विपरीत घटना होऊ शकतात. कामावर ताण होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचन करावे, व्यायाम करावा आणि नोकरदार व्यक्तींनी कामावरती शांतता ठेवावी. मिथुन राशीच्या जातकांनी नागेश्वरम या ज्योतिर्लिंगाची आराधना करावी. कर्क रास. कर्क राशीच्या जातकांना आज कौटुंबिक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कुटुंबामध्ये सुसंवाद ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर महिलांनी घर स्वच्छ ठेवावे आणि सजवावे, म्हणजे घरामध्ये शांतता नांदेल. कर्क राशीच्या जातकांनी ओमकारेश्वर या ज्योतिर्लिंगाची आराधना करावी. सिंह रास. सिंह राशीसाठी आज अत्यंत ऊर्जा आणि प्रेरणा भरलेला दिवस असणार आहे. उत्तम दिवस असणार आहे. मेहनतीचे फळ आज आपणास मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सकारात्मक विचार आजच्या दिवशी आपण केला पाहिजे. सिंह राशीच्या जातकांनी घृष्णेश्वर या ज्योतिर्लिंगाची आराधना करावी. कन्या रास. कन्या राशीच्या जातकांसाठी आज व्यवसायात खूप प्रगती होणार आहे. अर्थार्जन मोठ्या प्रमाणावर होणार आहे. काम, धंदा, व्यापार, बिझनेस यामध्ये मनासारखे यश मिळणार आज आपल्याला बघणार आहे. जोडीदाराला खुश ठेवा, परिवाराला खुश ठेवा आणि आपल्या नोकरदार वर्गांशी चांगलं वागा. कन्या राशीच्या जातकांनी मल्लिकार्जुन या ज्योतिर्लिंगाची आराधना करावी. तुळ रास. तुळ राशीच्या साठी आज जोडीदार व भागीदारासोबत मतभेद, अल्पशा मतभेद होण्याची शक्यता आहे, दाट शक्यता आहे. त्यामुळे एकमेकांच्या सहकार्याच्या माध्यमातून चांगले परिणाम कसे मिळतील यासाठी विशेष लक्ष दिलं पाहिजे. तुळ राशीच्या जातकांनी महाकालेश्वर या ज्योतिर्लिंगाची आराधना करावी. वृश्चिक रास. आज तुमच्या भावनांची दखल घेतली जाईल. प्रेम संबंध यशस्वी होतील. जोडीदारापासून लाभ होतील. आज वृश्चिक राशीच्या जातकांनी वैद्यनाथ या ज्योतिर्लिंगाची
आराधना करावी. धनुरास. धनुराशीसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक असेल. त्याचबरोबर नातेवाईकांसाठी आज आपण खुश खबर घेऊन जाणार आहात. कार्यस्थळी आपल्याला लाभ होतील. त्याचबरोबर भविष्यातील योजनेची आजपासून सुरुवात ही यशस्वी होईल. त्याचबरोबर धनुराशीच्या जातकांनी काशी विश्वनाथ या ज्योतिर्लिंगाची आराधना करावी. मकर रास. मकर राशीच्या जातकांसाठी आज आर्थिक लाभ होणार आहे आणि जुनी येणी तुमची वसूल होतील. एखाद्याला जर तुम्ही कर्ज दिलं असेल, उसने दिले असतील आणि अनेक दिवसापासून तो तुम्हाला देण्याचे टाळत असेल, तर आज त्याच्याकडून तुम्हाला अर्थार्जन होईल. तुमचे जुनी येणी वसूल होतील. अडकलेला पैसा तुम्हाला प्राप्त होईल. समोरच्यांच्या भावनांची सुद्धा तुम्ही काळजी घ्या आणि तसेच तुमचा घर खर्च सुद्धा आज वाढणार आहे. मकर राशीच्या जातकांनी भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाची आराधना करावी. कुंभ रास. कुंभ राशीच्या जातकांची आज वैराग्य वृत्ती वाढणार आहे. मृत्यूची किंवा एखादी अशुभ बातमी कानावर येण्याची शक्यता आहे. आप्तेष्टांबरोबर वाद होण्याची पण शक्यता आहे. थोडा संयम ठेवा आणि देर आहे दुरुस्त आहे या नियमानुसार ही अशुभ वेळ जाऊ द्या, कारण की येणारा काळ हा नक्कीच आपल्यासाठी शुभ असणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनी भगवान केदारनाथ या ज्योतिर्लिंगाची आराधना करावी. मीन रास. मीन राशीच्या जातकांच्या आजच्या दिवशी त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांची बदली होऊ शकते. त्यांना आर्थिक नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर सहकाऱ्यांबरोबर चांगले संबंध ठेवा. वरिष्ठांची मर्जी बाळगा, म्हणजे कामामध्ये अडचणी येणार नाहीत. मीन राशीच्या जातकांनी भगवान त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंगाची आराधना करावी. हे झाले 12 राशींचे राशी परत्वे, राशी भविष्य. आणि जाता जाता मी तुम्हाला एक टीप देणार आहे, जी सर्वांनी आपल्या जीवनामध्ये जरूर करावी. आज सर्वांनी 1 लोटा कलशामध्ये पाणी भरून त्यामध्ये चमचाभर काळे तीळ, चमचाभर साखर आणि 1 चमचा तांदूळ असं त्रिवेणी संगम करावा आणि हे सर्व मिश्रण महादेवाला जाऊन महादेवाच्या पिंडीवर वहावे. ओम नमः शिवाय या नाममंत्राचा 18 वेळा जप करावा आणि आपल्या जीवनातील रोग, दारिद्र्य, कष्ट, दुःख, अडचणी या सर्वांवरती मात करून भगवान शंकरांचे अखंड आशीर्वाद प्राप्त करून घ्यावे. हा एपिसोड आपल्याला चांगला वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती मला संपर्क करा. धन्यवाद.